नमस्कार. तुम्ही बघताय थिंक टीव्ही. आजची महत्त्वाची बातमी आजच्या दिवसभरामध्ये घडलेली घडामोड म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे. अध्यक्ष असलेल्या नितीन नबीन यांनी ही यादी जाहीर केली आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्याही काही नावांचा समावेश आहे. यातली प्रत्येक गोष्ट बारकाईने आपण जाणून घेणार आहोत. त्याच्यामागचा राजकीय अर्थसुद्धा समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शैलेंद्र परांजपे. सर नमस्कार. खूप खूप नमस्कार. स्वागत. विनोद तावडेंचं नाव आहे. आपण थेट मुद्द्यावरती येऊया. आणि तावडे पूर्वीही कार्यकारिणीत होते, आताही त्यांना कंटिन्यू केलेलं आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? तावडेंचं जे केंद्रीय मंत्रिपदाचं स्वप्न होतं किंवा जे नाव येत होतं ते थांबलंय का? असं समजायचं का? भारतीय जनता पक्षामध्ये लोकं स्वप्न प्रत्येक माणूसच राजकारणात येतो. पण त्यांचं स्वप्न मंत्रिपदाचं होतं असं आपल्याला म्हणता येत नाही आत्ता तरी. त्याचं कारण असं मीडियातनं स्पेक्युलेटिव्ह बातम्या येत होत्या. कोणाला मंत्री करतील? काय करतील? आणि जसं आपण इथे आत्ता गप्पा मारताना किंवा चर्चा करताना विचार करतोय, तसं भारतीय जनता पक्ष असो किंवा पूर्वीचं काँग्रेसचं मनमोहन सिंगांचं सरकार असो, कारण मी दिल्लीत काम केलं त्या काळामध्ये वाजपेयींचं सरकार होतं आणि नंतर मनमोहन सिंगांचं सरकार आलं. आणि ज्या वेळेला माध्यमांमध्ये रिशफलच्या बातम्या येतात, म्हणजे हं. मंत्रिमंडळात खांदेपालट होणार, मंत्रिमंडळात बदल होणार, मग मंत्रिमंडळात अविस्तार होणार, मग याला घेणार, त्याला घेणार नाहीत, त्याला वगळणार, याला डच्चू मिळणार, या ज्या सगळ्या बातम्या माध्यमातून जेव्हा येतात, म्हणजे आजच्या तुलनेत 2003 ते 8 त्या काळात दिल्लीत होतो, त्यावेळेला आजच्या इतकी माध्यमं जास्त प्रमाणात नव्हती, सोशल मीडिया नव्हता. पण तरी देखील टी व्हीची चॅनल्स होती खूप. हं. आणि त्यावेळेला जेव्हा टी व्हीच्या वाहिन्यांवरनं रोज रिशफलच्या बातम्या यायच्या, त्या काळात कधीही रिशफल होत नाही असा माझा अनुभव आहे. आणि जेव्हा सगळी चर्चा शांत होते, सगळीकडे शांत शांत, त्यावेळेला अचानकपणे रिशफल होतं. म्हणजे गरजेल तर पडेल काय? तसं तसं आता भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बद्दल नितीन नबीन यांना आणलं, त्यावेळेलाच बिहारमधला सत्तापालट झाला. नितीश कुमारांना केंद्रात आणलं, तिथे भाजपचा मुख्यमंत्री झाला. एक राज्य त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीत आलं, आत्ता अधिपत्याखाली आलं. त्यानंतर नितीन नबीन ज्या वेळेला आली, त्यावेळेला ऑब्व्हियसली त्यांची कार्यकारिणी होणार काही काळाने हे उघड होतं. त्या गोष्टी लांबायला काही कारणं झाली. म्हणजे त्याच्यामध्ये आत्ताचं जे दिपकेंचं कॉक्रोच पार्टीचं आंदोलन आहे, ते पण एक कारण आहे. म्हणजे त्याच्यामुळे लांबलं नाही आहे. पण त्याचे पडसाद या कार्यकारिणीत पण उमटलेले दिसतात. कारण ॲव्हरेज वय सगळ्यांची कमी आहेत कार्यकारिणीतल्या. म्हणजे ज्येष्ठ लोक कोण आहेत, तर तुम्ही उल्लेख केलात तसं तावडे आहेत, की जे 60च्या पुढचे आहेत. मग वसुंधरा राजे आहेत, की ज्यांचं कमबॅक झालं आहे. हं. आणि 60च्या घरातले म्हणजे पियुष गोयल किंवा स्मृती इराणी किंवा असे काही मोजके वगळले, तर बहुतांश लोक हे 60च्या आतले आहेत किंवा 50-60च्या ह्याच्यातले आहेत. तर स्वतः नितीन नबीन हे 50शीतले आहेत, म्हणजे 45-46 वर्षाचे आहेत. त्यामुळे तुम्ही जो उल्लेख केलात, तर मंत्रिपदाचं स्वप्न असणार प्रत्येकाचं. म्हणजे तावड्यांचं स्वप्न पंतप्रधान व्हायचंच असेल ना, मंत्रिपद कशाला? प्रत्येकाला देशात काय व्हायचं राजकारणात, तर पंतप्रधान व्हायचं असेल. स्वप्न कोणाचं काही असू शकतं. पण आत्ता दिल्लीमध्ये गेल्या काही काळामध्ये स्पेक्युलेटिव्ह बातम्या ज्या माध्यमं देतात, त्याच्यामध्ये टी व्हीच्या बातम्यात किंवा वृत्तपत्रांच्या बातम्यात, त्या अर्थातच हायली प्लेस सोर्सेस एकेरी अवतरणातले, किंवा जसं ब्रिटनमध्ये सोर्सेस क्लोज टू ट्रेजरी बेंचेस, सोर्सेस क्लोज टू क्राऊन, म्हणजे काय राजघराण्याशी जवळच्या लोकांनी सांगितलं. हं. तर आपल्या कुठल्याही बातम्या वाचल्या तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा कळावं म्हणून हे मी सांगतोय, की ज्या बातम्यांना ऑथेंटिसिटी म्हणजे काय, तर मला एका जवळच्या माणसाने सांगितलंय. कोण जवळचा माणूस ते रिव्हील करत नाहीत. मग त्या माणसाची विश्वासार्हता ठरते. समजा मी कॅबिनेट रिशफल होईन असं म्हणलं, त्यात हे घेतील आणि त्यांना घेतलं, तर याचा अर्थ माझे सोर्सेस पक्के आहेत. तर तसं ह्या ज्या बातम्या होत्या, जसं तुम्ही म्हणालात की तावड्यांना स्वप्न होतं, तर तावडेच काय कोणालाही स्वप्न असेल, पण तावड्यांचं नाव बातम्यांमध्ये आलं होतं, केंद्रीय मंत्रिमंडळात येतील का काय? पण तावड्यांचं कर्तृत्व काय आहे, तर ते महाराष्ट्रात मंत्री होते 14 ते 19 मध्ये. नंतर त्यांना तिकीट नाकारलं हं. आमदारकीचंच, आणि हं. पुढे ते केंद्रीय राजकारणात गेले. त्यांना एका ठिकाणची सचिवपदाची जबाबदारी दिली. मग ज्या जबाबदाऱ्या त्यांना दिल्या, त्या त्यांनी अतिशय हुशारीने पार पाडल्या आणि ते प्रमोद महाजनांच्या तालमीत तयार झालेले संघटक आहेत भारतीय जनता पक्षाचे. ते अभाविपचे आहेत. आणि आत्ता भारतीय जनता पक्षाच्या एकूण नेतृत्वावर, म्हणजे त्याच्यामध्ये नड्डा असतील, महाराष्ट्रातले चंद्रकांत पाटील असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सगळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रॉडक्ट आहेत. हं. आणि त्या याच्यातलेच तावडे आहेत. त्यामुळे तावड्यांचं ऑर्गनायझिंग सेक्रेटरी म्हणून काम आहे ते उत्तम आहे. तसं त्यांना आत्ताही जे महामंत्री ठेवलं आहे किंवा जनरल सेक्रेटरी ठेवलं आहे, तर त्याच्यामध्ये बिहारमध्ये जे काही राजकीय घटना घडल्या, त्याच्यात नितीश कुमारांना आपल्याकडे वळवण्याचं काम त्यांनी केलं होतं. तसं ज्यावेळेला केंद्रामध्ये नेतात आणि सचिवपद देतात, तेव्हा एखाद्या राज्याची जबाबदारी देतात, तिथलं काम बारकाईने बघितलं जातं. म्हणजे हे काँग्रेसमध्येही आहे, असं नाही आहे की भारतीय जनता पक्षातच आहे. काँग्रेसमध्ये देखील AICC ऑल इंडिया काँग्रेस कमिटी इन्चार्ज, सेक्रेटरी इन्चार्ज अमुक-तमुक त्या राज्याला नेमतात, तिथे काम कसं करतात बघतात आणि केंद्रात घेतल्यानंतर लगेच मोठं राज्य देत नाहीत राजकीयदृष्ट्या खूप. तसं बिहारसारखी जबाबदारी विनोद तावडेंनी पार पाडल्यामुळे त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे, म्हणूनच मंत्रिपदाच्या चर्चा केंद्रातल्या झाल्या.
आता आत्ताच्या कार्यकारिणीत तुम्ही म्हणालात तसं महाराष्ट्रातली 3 नावं आहेत. पियुष गोयल आहेत, विनोद तावडे आहेत आणि भारती पवार आहेत डॉक्टर. हं. तर डॉक्टर भारती पवारांचं नाव जे आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे, की त्यांचे सासरे मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना जातीच्या गणितामध्ये म्हणजे दलित समाज किंवा आदिवासी समाजातनं ते येतात आणि भारती पवार हे नाव सर्वसमावेशकता त्या कार्यकारिणीत असावी या दृष्टीने आहे आणि महाराष्ट्रातलं नाव आहे. महाराष्ट्रात अर्थातच पक्षाला त्याचा फायदा होईल आदिवासी समाजातले असल्यामुळे. विनोद तावड्यांचं नाव जे आहे ते त्यांनी केलेल्या राष्ट्रीय पातळीवरच्या कामगिरीमुळे आहे आणि तुम्ही म्हणता त्याचा अर्थ काय आहे, तर कार्यकारिणी त्यांना घेतलं याचा अर्थ त्यांच्या मंत्रिपदी नियुक्ती होण्याचे दरवाजे बंद झालेत असं समजायला हरकत नाही. म्हणजे त्यांच्या मंत्रिपदावर जी चर्चा माध्यमं दिल्लीत करत होती त्यांच्या लक्षात आलं असेल की आता स्पेक्युलेटिव्ह बातम्यातही तावडेचं नाव छापण्यात काही अर्थ नाही, कारण तावडे आता कार्यकारिणीत काम करणार हे उघड आहे. आणि त्याचं कारण काय आहे, तर येणाऱ्या काही काळामध्ये उत्तर प्रदेशची महत्त्वाची निवडणूक आहे हं, आमदारकीची. हं. त्याच्यानंतर इतर 3-4 राज्यातल्या निवडणुका आहेत, पंजाबसारखी निवडणूक आहे. तर अशा निवडणुकांमध्ये ऑर्गनायझिंग स्किल असलेले, यंग फेस असलेले आणि हिंदी भाषेतही बोलू शकणारे नेते, तर स्मृती इराणींची निवड ही त्या दृष्टीने आहे आत्ताच्या हं, कार्यकारिणीतली. तर असं प्रत्येक निवडीकडे आपल्याला बघून त्याचा राजकीय अर्थ लावायला लागेल, त्याचं जातीचं गणित असतं ते समजून घ्यायला लागेल आणि काही लोकांचं कमबॅक आहे त्याची नेमकी कारणं काय आहेत, त्याच्यानंतर काँग्रेस जनता पार्टीचे परिणाम काय आहेत, या सर्व अंगांनी ते समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला त्याचं डिकोडिंग करणं सोपं जाईल. एक्झॅक्ट. एक एक नाव आपण घेऊया आणि त्यांच्याबद्दल बोलूया. म्हणजे यादी खरं तर खूप मोठी आहे, पण काही नावं ही आपल्या घेऊ सगळ्यांना शकतो माहिती लोकांना आहेत. समजण्यासाठी सोपं जाईल म्हणून. वसुंधरा राजे सिंधिया की मागे पडलेल्या होत्या, विशेषतः राजस्थानच्या निवडणुकीनंतर. म्हणजे भाजपने किंवा मोदींच्या टीमने अडगळीत जे नेते त्यांच्याकडनं गेले त्याच्यामध्ये वसुंधरा राजेंचं नाव हे वारंवार येत होतं, पण परत एकदा त्यांनी कमबॅक केलेलं आहे. त्यांच्याकडे कसं बघताय? 2 गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे की लालकृष्ण अडवाणी आता नाहीत राजकारणात. हं, हं. कारण 75 वयाच्या पुढचा नेता ठेवणार नाही. आपल्या सुमित्रा महाजन इंदूरच्या, होय, की होय. ज्यांचं माहेर चिपळूणचं आहे, म्हणजे महाराष्ट्रातलं माहेर आहे आणि त्या लोकसभा स्पीकर पण राहिलेल्या आहेत. सुमित्रा महाजन अतिशय निष्कलंक चारित्र्याच्या, अतिशय उत्तम, म्हणजे त्या पेट्रोलियम खात्याच्या राज्यमंत्री होत्या रामनाईक मंत्री असताना. त्याच्यानंतर दिल्लीत 7-8 वेळा निवडून आलेल्या खासदार होत्या लोकांच्यातनं. त्यामुळे त्यांना जनाधार आहे, त्यांचं भाषेवर प्रभुत्व आहे, मराठी, हिंदी, इंग्रजी, त्या पर्सनॅलिटी आहे, काम आहे चांगलं आणि राजकारणही कळणारे आहेत, लोकसभा स्पीकर राहिलेल्या आहेत. तरी देखील 75च्या वयामुळे त्या बाजूला काढल्या गेल्या. हं, हं. आज त्याच दृष्टीने वसुंधरा राजांचा जर विचार केला, मुरली मनोहर जोशी आज बाहेर आहेत, म्हणजे मोठेच नेते होते, एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले होते, पण वयाच्या अडसरामुळे. तसं वसुंधरा राजे या राजस्थानमधलं राजकारण जे आहे, फार पूर्वी भैरवसिंह शेखावत नावाचे मुख्यमंत्री 3 वेळा मुख्यमंत्री झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवृत्त झाले. तसं वसुंधरा राजे यांचं एकतर राजघराणं, कारण विजयराजे शिंदेच्या त्या घराण्यातले आहेत, म्हणजे माधवराव शिंदे जे होते ते काँग्रेसमध्ये होते, होय. विजयराजे शिंदे या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या. तसंच वसुंधरा राजे आज नाही म्हटलं तरी राजस्थानमध्ये त्यांचं राजकीय जे स्थान आहे ते अबाधित आहे आणि त्या मोदी शहा या जोडगोळीच्या बाजूच्या नाहीत. आणि म्हणूनच मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर काही काळातच ओम बिर्ला जे लोकसभेचे स्पीकर केले गेले ते वसुंधरा राजेंच्या मतदारसंघाच्या जवळच्याच मतदारसंघातले आहेत. हं, म्हणजे त्यांचं महत्त्व लोकसभा स्पीकर म्हणून वाढल्यानंतर स्थानिक राजकारणामध्ये एखाद्या आपल्याला हे स्थानिक राजकारणात म्हणजे अगदी कार्यालयीन राजकारण, शाळेतलं राजकारण, गणेश मंडळातलं राजकारण किंवा कुठेही मुख्य नेत्याला जर कोणी आव्हान देत असेल तर त्याच्या जवळचाच कोणीतरी एक त्याला कॉर्नर करायला उभा केला जातो. तशा पद्धतीने ओम बिर्ला ज्यावेळेला लोकसभेचे स्पीकर झाले त्यावेळेला अर्थातच वसुंधरा राजेंच्या कार्यक्षेत्राच्या जवळपास आणखीन एक सत्ता केंद्र उभं राहिलं. पण वसुंधरा राजे इतक्या सगळ्या गोष्टींनंतर आज त्यांचं राजकीय महत्त्व अबाधित आहे किंवा त्यांचं राजकीय उपद्रव मूल्य देखील मोदी आणि शहा यांना आज जाणवत असेल. म्हणजे त्यांना वगळून आपण पुढे गेलो तर कदाचित पक्षाचं व्यापक नुकसान होईल आणि या जाणीवेतनं का होईना आत्ता वसुंधरा राजेंना कार्यकारिणीत जे उपाध्यक्षपदाचं स्थान देण्यात आलं आहे ही त्याचीच पावती आहे की त्यांचं राजस्थानातलं स्थान, पॉलिटिकल किंवा राजकीय स्थान हे आजही अबाधित आहे. त्याची कबुली मोदी शहा या जोडगोळीने दिले नितीन नवीन यांच्या मार्फत वसुंधरा राजांची अपॉइंटमेंट करू असं म्हणावं लागेल. पुढचं नाव आहे राम माधव. राम माधव यांच्याबद्दल पण बोलायला हवं, कारण जुनं नाव आहे, RSSचं एक पाठबळ असलेलं नाव आहे. त्यांचंही परत पुनरागमन झालं. आपल्याकडे जसं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस 14 साली मुख्यमंत्री झाले हं, हं. त्यावेळेला आणि त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना त्यांनी OSD नेमले होते. मग फडणवीसांनी काही OSD नेमले होते, त्याच्यावरनं खूप चर्चा झाली, माध्यमात टीका झाली आणि मग त्याच्यामध्ये जे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी येतात ते संघाच्या बॅकग्राऊंडचे आहेत का काय, म्हणजे मंत्र्यांवर लक्ष ठेवायला नेमलेत का काय, अशी चर्चा झाली. तसं प्रत्यक्ष पक्ष संघटनेत
ज्यांनी वर्षानुवर्ष RSSमध्ये काम केलं आहे अशा लोकांना पाठवणं हे काही भारतीय जनता पक्ष RSS अभाविप यांच्या राजकारणात नवीन नाही राहिलेलं. मग याची यापूर्वी अनेक उदाहरणं आहेत की थेट RSSचा कार्यकर्ता असलेला माणूस डायरेक्ट म्हणजे खट्टरांसारखं उदाहरण आहे, म्हणजे थेट ते राजकारणातच आणले गेले. तर असे अनेक त्यांच्याकडे लाखो कार्यकर्ते RSSकडे आहेत. तसंच राम माधव हे नाव लोकांना का माहीत आहे, तर राम माधव वर्षानुवर्ष RSSचे प्रवक्ते होते आणि ज्या काळात टेलिव्हिजन मीडिया खूप मोठ्या प्रमाणात पसरत होता, वाढत होता, विस्तारत होता, त्या काळातले राम माधव प्रवक्ते आहेत. त्यामुळे राम माधव रोज टीव्हीवर जसं आत्ता संजय राऊत दिसतात महाराष्ट्रामध्ये रोज सकाळी बोलतात माध्यमांशी, तसं राम माधव अनेक गोष्टींवर प्रतिक्रिया द्यायचे. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना म्हणजे 4 ते 14च्या दशकात राम माधव हेच RSSचा फेस होते. मग काही काळाने त्यांना भाजपच्या राजकारणात आणलं गेलं, त्यांना भाजपमध्ये जबाबदारी दिली सेक्रेटरी म्हणून आणि ती त्यांनी पार पाडली. कालांतराने त्यांना 5-6 वर्षानंतर परत RSSकडे पाठवलं गेलं आणि आत्ता त्यांना RSSकडनं परत आणलंय आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष केलंय. ती लक्षणीय अपॉइंटमेंट आहे. त्याचं कारण असं, नितीन नबीन 46 वर्षाचे आहेत, त्यांच्या ह्याच्यात तावडेंसारखे नेते आहेत, वसुंधरा राजेंसारखे आहेत, पियुष गोयलांसारखे आहेत. त्याच वेळेला संघाचा थेट माणूस असलेले कोण असतील तर ते राम माधव असतील ऑब्व्हियसली, कारण त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष केलं आहे. आणि दुहेरी निष्ठेचा जो विषय असतो, जसं आपल्याकडे एक शब्द लोकांना माहिती आहे इंग्रजीतला, तो म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट. म्हणजे जसं एकाच वेळेला कार्यकारिणीवर घेतलं आणि मंत्रिपद दिलं असं करता येत नाही किंवा जनरली करत नाही. त्याचं कारण काय, तर मंत्रीपण आहे महाराष्ट्रात एखादा आणि तोच प्रदेशाध्यक्ष, जसं बावनकुळेंना नंतर प्रदेशाध्यक्ष पदावरनं रवींद्र चव्हाणांना केलं आणि ते पूर्वी मंत्री होते, आता मंत्री नाहीत. तर एकाच वेळेला दोन्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतल्या की त्याच्यामध्ये कॅरेक्टरचा प्रश्न येतो, काही आरोप होऊ शकतात पक्षावर आणि मंत्रिपदावर, आणि ती ड्युअल हे राहू नये जबाबदारी म्हणून हे वेगळं केलं गेलं आणि त्याला अपवाद पियुष गोयलांचा राहील. कदाचित ते मंत्री राहतील किंवा त्यांना कार्यकारिणीवर खजिनदार केलं आहे, तर मग आता त्यांच्याकडनं जाईल का काय मंत्रिपद, मला वाटत नाही त्यांचं जाईल, कारण ते चांगलं काम करतात आणि ते शहा मोदींच्या मर्जीतले आहेत. तसं राम माधव जे आहेत ते आता अधिकृतरित्या कार्यकारिणीतला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फेस म्हणून राहतील. त्यामुळे कार्यकारिणीमध्ये ज्या काही चर्चा होतील त्याच्यामध्ये अर्थातच इंटरनल चर्चा बाहेर येतील असं नाही, गोपनीयता खूपच बाळगतात हे लोक, परंतु कार्यकारिणीतला RSSचा फेस म्हणून राम माधवांकडे बघायला हवं असं मला वाटतं. आता रिसेंटली ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपचं दिल्लीतलं एक नाव सातत्याने येत होतं आणि ते होतं BL संतोष. हो, BL संतोष हे परत कंटिन्यू राहिलेले आहेत. त्यांच्याबद्दल पण बोलायला हवं, कारण ते नाव तसं अगदी रोजच्या आपल्या वाचण्यातलं जरी नसलं तरी जे राजकारण फॉलो करतात त्यांना माहिती आहे की त्यांचं किती महत्त्व आहे. त्यांचं महत्त्व प्रचंड आहे, तेही RSSशी संबंधितच आहेत. आणि त्याच्यामध्ये 2 भाग असे आहेत की राम माधव हे इंटेलेक्च्युअली बाजू मांडणारे नेते आहेत, तर संतोष हे समाजाच्या तळागाळापर्यंत पसरलेले नेते आहेत आणि त्यांना जे तावड्यांची क्वालिटी आहे ऑर्गनायझिंगची प्लस पॉलिटिकल मॅन्युव्हरिंगची, ती संतोष यांची क्वालिटी आणि त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला हवं. निश्चितच. आता पुढचं नाव आहे, कारण आता पुढे उत्तर प्रदेशच्या निवडणुका येतात आणि सगळ्या यादीमध्ये 6 नावं ही UP उत्तर मधनं प्रदेशची आहेत. आलेली आहेत. साहजिकच आहे, तिथल्या निवडणुका आहेत म्हटल्यावर तिथल्या संघटनावरतीच भाजप भर देणार, कुठलाही पक्ष तेच करेल. स्मृती इराणीचं नाव घ्यायला हवं, सगळ्यांना माहिती आहेत, पण विशेषतः पराभव झाल्यानंतर थोड्याशा बाजूला गेलेल्या होत्या. त्या एक जोरदार कमबॅक केलेला आहे आणि स्मृती इराणींचा उपयोग हा उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने करून घेतला जाईल पक्षासाठी. त्यांचा उपयोग निश्चितपणे असा केला जाईल की त्याचं कारण त्यांचं असं आहे की त्या अतिशय उत्तम वक्त्या आहेत, ओरेटर म्हणून अतिशय उत्तम आहेत, पर्सनॅलिटी उत्तम आहे आणि सास भी कभी बहू थी सारख्या मालिकेतनं त्या घराघरात पोहोचलेल्या आहेत. आपण महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्र खरोखर तशा अर्थाने, तो शब्द घिसापिटा किंवा वापरून गुळगुळीत झालेला आहे, पण महाराष्ट्र खरंच तशा अर्थाने पुरोगामी आहे. म्हणजे बिहार आणि UPतलं राजकारण पाहिलं, मध्य प्रदेशातलं पाहिलं तर तुलनेने महाराष्ट्र प्रागतिक किंवा पुरोगामी निश्चित आहे. तसं UPमध्ये आजही त्या टेलिव्हिजनच्या इमेजचा परिणाम असतो, सास भी कभीचा बहुचा असतो परिणाम. तसं स्मृती इराणी ह्या अतिशय उत्तम वक्त्या आहेत आणि त्यांना दिलेलं काम. दुसरी गोष्ट, त्यांनी अमेठीमध्ये राहुल गांधींना पूर्वी हरवलेलं आहे, म्हणजे अनेक लोक विसरतील, नंतर त्या पराभूत झाल्या आताच्या निवडणुकीला, परंतु त्याच्याही आधी दिल्लीच्या चांदणी चौकातनं कपिल सिब्बलांना पराभूत केलं. हे मी का सांगतोय, आज गेल्या आठवड्यातल्या कोर्टाच्या हिअरिंगमुळे कपिल सिब्बल चर्चेत आहेत. कपिल सिब्बल चांदणी चौकातनं निवडून आले होते आणि मंत्री झाले होते केंद्रात मनमोहन सिंगांच्या. त्या कपिल सिब्बलांना चांदणी चौक मतदारसंघात स्मृती इराणींनी हरवलं होतं. पुढे त्यांनी अमेठीमध्ये राहुल गांधींना हरवलं होतं. म्हणजे 2 जायंट किलर त्या ठरलेल्या त्यात 2दा. त्यामुळे दुसरी गोष्ट अशी की ह्या गोष्टी ज्या वेळेला घडतात किंवा सोनिया गांधींविरुद्ध उभ्या राहणं किंवा अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर स्मृती इराणी ह्या एकेकाळी मोदींच्या मर्जीतल्या आणि त्यांच्या म्हणजे मंत्रिमंडळातल्या वस्त्रोद्योग मंत्री होत्या, त्यामुळे केंद्रातल्या मंत्री, सास भी कभी बहूमुळे घराघरात पोचलेली इमेज, त्याच्यानंतर त्यांची पर्सनॅलिटी आणि त्यांचं वक्तृत्व, म्हणजे त्या हिंदी इंग्रजी सगळ्या भाषात बोलू शकतात. UPच्या इलेक्शनला अर्थात त्यांच्या हिंदी वक्तृत्वाची गरज भासेल. त्यामुळे एक उत्तम कम्युनिकेटर
म्हणजे पक्ष संघटनेत सुद्धा कम्युनिकेशन जे असतं ते तावडे, स्मृती इराणी, राम माधव अशा लोकांमुळे उत्तम राहील. पियुष गोयलांसारखा माणूस जे त्याला व्यवहाराचं भान आहे, संतोषांसारखा माणूस तळागाळातला, असं एक कॉम्बिनेशन आहे. जातीपातीची गणितं पण त्यात पाहिली गेलीत आणि स्मृती इराणी हे नाव एस्पेशली उत्तर प्रदेशची निवडणूक जी आहे त्याच्यात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सभा आणि म्हणजे जे वक्त्यांची यादी जाहीर करतात ना स्टार प्रचारक, त्याच्यामध्ये स्मृती इराणी उत्तर प्रदेशच्या यादीमध्ये 100% असतील आणि त्या खूप सभा घेतील हे आत्ताच सांगून ठेवतो. सर, या यादीतल्या आपण महत्त्वाच्या नावांवरती बोललो, पण मगाशी एक जो मुद्दा आला की सीजेपीचं आंदोलन, तरुणांचा राजकारणामध्ये वाढता इंटरेस्ट किंवा त्यामध्ये त्यांनी नोंदवलेला सहभाग आणि भाजपच्या यादीचं सर्वसाधारणपणे कमी असलेलं वय, काय या सगळ्यांचा एकमेकांशी निश्चित संबंध आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष किंवा जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांची विचारधारा आणि उजव्या विचारधारेचंच हे सरकार आहे हम्म, मोदींचं. तर त्या सरकारमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे 2014ला मोदी वेव मोदी वेव मोदी वेव म्हणत मोदी लाटेवर ते सरकार आलं, मोदींची लाट आणली गेली आणि त्यावेळेला व्हॉट्सॲप अमुक तमुक म्हणजे हे अगदी नवीन नवीन म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये जसं फर्स्ट युजर ॲडव्हान्टेज असतो. सुरुवातीला त्यांनी टेक्नॉलॉजी वापरली आणि त्या लाटेवर ते आले. मग त्यावेळेला ते सिंगम अमुक तमुक ते सगळं मोदींची प्रतिमा झाली. पण 14 ते 26 या 12 वर्षामध्ये पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं आहे आणि आता टेक्नॉलॉजी वापर सगळेच करतात. म्हणजे राजीव गांधी यांना जे कॉम्प्युटर आणल्याचं श्रेय गेलं, कॉम्प्युटर आणत असताना पण त्यांच्यात ते पायलट असल्यामुळे ते त्याच्यात रस घ्यायचे, टेक्नॉलॉजीत त्यांना इंटरेस्ट असायचा. तसं राहुल गांधी किंवा काँग्रेस फार मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी वापरत नव्हती, ते आता तेही वापरतात. सगळ्यांना अपरिहार्यच आहे टेक्नॉलॉजीचा वापर करणं. तसं आत्ता नितीन नबीन यांची कार्यकारिणी एकतर यंग आहे, दुसरं असं की कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन जरी सरन्यायाधीशांच्या एका टिप्पणीवरनं सुरू झालं तरी त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला सोशल मीडियावर. पहिल्यांदा दिपकेंच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या मैं हूँ कॉक्रोचला. मग त्याच्यानंतर जंतर मंतरचं आंदोलन त्यांचं तितकं यशस्वी झालं नाही, ते अमेरिकेतनं आल्या आल्या, कारण त्यांच्याबरोबर नावं जोडली गेली होती ते सगळे घिसेपिटे ऑप्शन होते. म्हणजे जे लोक टेस्टेड ऑप्शन होते तेच त्यांच्याबरोबर दिसले. म्हणून स्ट्रॅटेजी बदलून या सगळ्या मंडळींनी डिसेंट्रलाइज पद्धतीने शहराशहरांमध्ये आंदोलनं केली. त्यातनं एक जनमत तयार झालं आणि त्याच वेळेला नीट त्याच्यानंतर इतर 2 परीक्षांच्या घोटाळ्यांचं जे त्याला ऑक्सिजन मिळाला, त्यामुळे पुढचं आंदोलन जंतर मंतरचं इतकं यशस्वी झालं की एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा झाला. आज धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, त्याच्यामागचे अनेक राजकीय कारणं असतील. म्हणजे वांगचुक यांच्या उपोषणामध्ये 25व्या दिवशी का हस्तक्षेप केला, आधी का केला नाही, किंवा दिपक्यांच्या आंदोलनाचा फायदा घेऊन एस्टॅब्लिशमेंटनीच प्रधानांना घालवलं आहे का, म्हणजे अनेक त्याच्यात प्रश्न आहेत. पण तरी देखील त्या आंदोलनामुळे सरकार खरबडून जागं झालं आहे आणि दुसरं सरकार नाही तर पूर्ण राईट विंगचं पॉलिटिक्स करणारे लोक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांची राज्यातली सरकारं, स्वतः केंद्र सरकार आणि इव्हन महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदाचं महाराष्ट्रातलं सरकार सुद्धा खळबळून जागं होऊन तरुणांसाठी काहीतरी योजना आणायची म्हणून आत्ता कामाला लागलं आहे. मोहन भागवतांनी मुंबईतच आत्ता जेएनसी बरोबर संवाद केला, हे तर सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या चॅनल्सनी पाहिलं. तीच गोष्ट स्वतः नरेंद्र मोदी IITच्या पदवीदान समारंभाला जातात आणि तरुण देशासाठी कसे महत्त्वाचे आहेत सांगतात. काल अमित शहांच्या भाषणात तरुण हे देशाचं फ्युचर आहे. आज ते तरुणांवर रोज उठून बोलायला लागलेत. त्याचाच एक भाग या कार्यकारिणीमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटणं अगदी म्हणजे स्वाभाविक होतं. अपेक्षितच होतं, त्याप्रमाणेच ते पडलंय. त्याच्यामध्ये जसं गुजरातमधले ते शहा आहेत, डॉक्टर हिमांग शहा, तेही असेच यंग आहेत आणि भारतीय जनता युवा मोर्चा आणि याच्या अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यामुळे सगळीकडे अभाविपशी संबंधित लोक, त्याच्यानंतर उजव्या विचारसरणीचे लोक आणि याच्याबरोबर मी तुम्हाला एक वैशिष्ट्य तुम्ही विचारलं नाहीत पण ते सांगतो की पहिल्यांदाच या कार्यक्रमामध्ये असं घडलं आहे की आत्तापर्यंतच्या कार्यकारिणीमध्ये भाजपच्या जनरली राईट विंग पॉलिटिक्स करणारे मूळ विचारधारेचे असलेले लोक असायचे. या कार्यकारिणीत पहिल्यांदाच 2 नावं अशी आहेत की जे थेट बाहेरनं आलेले आहेत. म्हणजे ही चर्चा आपण महाराष्ट्रात जशी ऐकली की प्रसाद लाडांना आमदार केलं, दरेकरांना घेतलं की जे मनसेचे आमदार होते आणि त्यांना घेऊन डायरेक्ट MLC केलं, पण मग माधव भंडारींवर अन्याय झाला, ही चर्चा झाली. तेव्हाही मी सांगितलं होतं आपल्या एका जुन्या मुलाखतीत की राजकारण हे क्रूर क्षेत्र आहे. सिनेमाचं क्षेत्र, बॉलिवूडचं ते क्रूर क्षेत्र आहे, क्रिकेटचं क्षेत्र क्रूर आहे. अमक्याचा मुलगा म्हणून तो हिट होईल असं नाही. अर्जुन तेंडुलकरला IPLमध्ये एकच मॅच थोडीशी खेळला, तेंडुलकरचा मुलगा म्हणून कोणी खेळवणार नाही, क्वालिटी असेल तर खेळवतील. अमिताभचा मुलगा म्हणून अभिषेक बच्चन यशस्वी होईल याची खात्री नसते. तीच गोष्ट राजकारणात आहे. कोणाचा तरी मुलगा, कोणाची तरी मुलगी, पूनम महाजनांना तिकीट नाकारलं गेलं हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर गोपीनाथ मुंडेंची मुलगी धनंजय मुंडेंकडनं पराभूत झाली, आमदार केलं, हे आपण पाहिलं. फक्त एखाद्याचा मुलगा पुतण्यामुळे म्हणून कोणी मोठं होत नाही राजकारणात. तसंच आत्ता या कार्यकारिणीमध्ये बाहेरनं आलेल्या दोघांना घेतलं नितीन नबींनी आणि ती 2 नावं म्हणजे एक आनंद पाठक आहेत की जे आम आदमी पार्टीतनं थेट भाजपत आलेत आत्ता, की ज्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतलं आहे कारण दिल्लीमधली त्यांची उपयुक्तता आहे.
कारण तिथे आम आदमी पार्टी प्रमुख विरोधक आहे भाजपचं. दुसरं नाव आहे पुरंदेश्वरी यांचं. त्या पुरंदेश्वरी कोण आहेत? त्या एन टी रामारावांच्या कन्या आहेत. त्या तेलुगू देशम पार्टीच्या होत्या आणि त्या मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद राहिलेल्या होत्या. त्या आज भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत. याचा अर्थ काय? तर भारतीय जनता पक्ष आपल्या विचारधारेला तिलांजली देत नाही आहे, अधिकाधिक व्यावहारिक होत आहे. कारण पुरंदरेश्वरीनं घेतल्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये फायदा आहे त्यांना माहिती आहे. चंद्रबाबू नायडू हे मानसपुत्र होते एन टी रामारावांचे आणि आज पुरंदेश्वरींना तिथं घेतात कार्यकारिणीत. उद्या आंध्र प्रदेशमध्ये फायदा आहे. भारती पवारांचा आदिवासी भागामध्ये महाराष्ट्रात फायदा होणार आहे आज नाही तर उद्या. असं राजकारण पण फ्युचरिस्टिक लक्षात घेऊन या नेमणुका होतात आणि या 2 इंटरेस्टिंग नेमणुका आहेत राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या की जे थेट राष्ट्रसंघ किंवा RSS किंवा अभयप याच्यातले नसलेले दोघं आहेत की जे थेट बाहेरच्या पक्षातनं आले आणि आता कार्यकारिणीत आहेत. असे दोघं आहेत. भाजपने ज्या पद्धतीने सगळी कार्यकारिणी केली, विशेषतः वयाच्या मुद्द्यावर आपण बोलत होतो, त्याच पद्धतीने आता पुढच्या काळामध्ये इतर राजकीय पक्षांना सुद्धा तरुणांना समोर ठेवूनच गोष्टी कराव्या लागतील का? आणि ही त्याची सुरुवात मानायची का? किंवा राजकारणामधनं ज्येष्ठ थोडेसे बाजूला सरतील का आणि तरुणांना जास्त संधी मिळायला सुरुवात होईल का? नाही, तरुणांना संधी मिळाली पाहिजे असं सगळे म्हणतात, पण त्यावेळेला अनुभवी लोकांनाच ज्या वेळेला संधी देतात ना, कारण काय टेस्टेड ऑप्शन राजकारणात काही काळ गेल्यानंतर म्हणजे आजही राहुल गांधींचं आपण वर्णन यूथ लीडर असंच करतो ना. त्यांचं वय किती आहे? ते खऱ्या अर्थाने यूथ आहेत का? अजित पवारांना यूथ लीडर म्हणायचो आपण. प्रश्न माध्यमांचा पण आहे ना, कोणाला यूथ म्हणायचं आपण एकदा ती व्याख्या करायला पाहिजे ना. म्हणजे जेनझीची व्याख्या आहे, अल्फा आहे, बीटा आहे, गॅमा आहे, सगळे आहेत, मिलेनियल आहेत. परंतु राजकारणामध्ये कुठे या व्याख्यात? राजकारणात 80 वर्षाचा माणूस म्हणतो मी अजून तरुण आहे आणि लोक म्हणतात हो हा तरुण आहे, अनुभवाने पक्व आहे. तर तसं या कार्यकारिणीत अनुभवी लोक वसुंधरा राजे असतील, पियुष गोयल असतील, तावडे असतील यांच्यासारखे आहेत. नितीन नवीन स्वतः 46 वर्षाचे आहेत. त्यामुळे त्याच्यात कॉम्बिनेशन अनुभव आणि याचं आहे. सगळ्या पक्षांसमोरची ही समस्या फक्त तरुणांसाठी केलं तर वृद्धांची मतं नको आहेत का? असं थोडंच आहे. त्यामुळे राजकारण करताना तुम्हाला यशाकडे जाणारं राजकारण करायला लागतं. म्हणून फक्त तरुण 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 असं नाही करून झालं. सगळंच इलेक्टोरेट आपलं आहे, पण तरुण भारत हा तरुणांचा देश होत चालला आहे. कारण ॲव्हरेज एज लोकांचं भारतातल्या कमी होणार आहे आणि हळूहळू ते ज्या म्हणजे 14 साली मोदींना निवडून देणाऱ्यांच्या पिढीची आता मुलं कदाचित ज्युनियर KGत असतील किंवा मग ते तरुण होतील. त्यामुळे तरुणांची मतं कोणाला नको आहेत? ती हवीच असतात, पण लोक मतदानाला येत नाहीत ही एक समस्या. आणि दुसरं म्हणजे तरुणांना महत्त्व देण्याचं राजकारण सगळ्यांना किमान तोंडी तरी करावं लागेल, प्रत्यक्षात नाही केलं तरी. की तरुणांना डावलून कोणाला पुढे जाता येणार नाही हे नक्की. आणि तरुण मोठ्या संख्येने आहेत म्हणूनच तरुणांचं राजकारण होईल. पण म्हणून राजकारणात सगळी चक्र तरुणांच्या दिशेने फिरतील असं नाही. तरुण यावेत, तरुण लोक आल्यानेच नवे विचार येतात. तरुणांनी राजकारणात सक्रिय व्हायलाच पाहिजे, पण त्या प्रमाणात होत नाहीत ही पण वस्तुस्थिती आहे. म्हणूनच दिपक्यांच्या आंदोलनाचा जो झटका बसला आहे त्यामुळे आज याच्यात प्रतिबिंब पडलंच आहे. त्यामुळे मोदी बोलतात, शहा बोलतात, मोहन भागवत बोलतात, फडणवीस बोलतात, सगळे तरुणांविषयी बोलत आहेत. ते मलमपट्टीसारखं नोशनल न राहता खऱ्या अर्थाने तरुणांना त्यांच्याही पक्षातल्या सगळीकडे संधी द्यावी. राहुल गांधींनीही द्यावी, कम्युनिस्टांनीही द्यावी, त्याच्यानंतर प्रादेशिक पक्षांनी द्यावी. म्हणजे शिवसेनेत आदित्य ठाकरे तरुण आहेत तसे अन्यही तरुण यावेत मोठ्या प्रमाणात. असं सगळ्या पक्षांनी केलं तर चांगलं, पण लगेच या एका आंदोलनामुळे सगळे पक्ष त्या दिशेने वाटचाल करतील असं मला वाटत नाही. कारण राजकीय पक्षांमध्ये ही स्थित्यंतरं किंवा बदल व्हायला आपला देश क्रांतीचा देश नाही उत्क्रांतीचा आहे. म्हणून हळूहळू हे बदल होतात. तर त्या बदलाच्या दिशेने जाण्याची सुरुवात आहे ते तात्कालिक न ठरावेत अशी आपण अपेक्षा करू शकतो. एवढंच. तर शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय कार्यकारिणी आहे पण त्याचा काही महाराष्ट्रावरती किंवा महाराष्ट्र भाजपवर काही परिणाम होईल का? किंवा इथल्या समीकरणांशी त्याला काही जोडता येईल का? निश्चितपणे त्याचा परिणाम होत असतो. त्याचं कारण असं की विनोद तावडे हे आता राष्ट्रीय पातळीवर काम करतातच आहेत. ते आता केंद्रीय मंत्रिमंडळात नाहीत. देवेंद्र फडणवीस पुन्हा पुन्हा सांगतात, दिल्लीला आज सकाळी गेले तर चर्चा सुरू, अरे त्यांना घेतात काय, रिशफल आहे का, अमुक आहे तमुक आहे. ते परत येतात आणि काय सांगतात, मी 29 पर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे. ते वारंवार असं सांगतात. त्याच्यावरनं असं वाटतंय की भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष नाही आहे की ज्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला काही अधिकार आहे ठरवण्याचा. पक्ष संघटना वरिष्ठ हे ठरवतात, त्याप्रमाणे ऑर्डर येते आणि ती ओबे करावी लागते. आर्मीच्या शिस्तीसारखा पक्ष आहे. तसं जर असेल तर फडणवीस कशाच्या आधारावर सांगतात मी 29 पर्यंत राहणार आहे. पुन्हा पुन्हा सांगतात अरे बाबा मी 29 पर्यंत इथं राहणार आहे. माध्यमांनाच सांगतात, त्यांचे बाईट्स अवेलेबल आहेत. ते सांगतात याचा अर्थ त्यांना कदाचित वरनं इंडिकेशन असेल किंवा कदाचित ते कशाला स्वतःहून सांगतील मला अजून 6 महिन्यांनी जायचं वरती, नसतील सांगणार. म्हणून त्या परिस्थितीमध्ये आज एकनाथ शिंदेचं जे आव्हान आहे महाराष्ट्रामध्ये, कारण अजित पवारांच्या निधनानंतर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हा एक अतिशय प्रभावी नेता आहे की ज्याला लाडकी बहीणमुळे काही श्रेय मिळालं आहे. ते सातारा जिल्ह्यातनं येतात.
शरद पवारांना मानणारा जिल्हा आणि शरद पवारांचं वय आणि एकूण आधार पण लक्षात घेतलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची याच्यातही मोठा नेता नाही की जो राज्यव्यापी जागा घेईल त्यांची. दुसरीकडे सुनेत्रा पवारांच्या पक्षामध्ये आज एकही नेता नाही की जो इन रिअल सेन्स मराठा समाजाचा नेता आहे आणि तितका मोठा आहे अजित पवारांच्या इतका. तो व्हॅक्यूम भरून काढण्याची ताकद एकनाथ शिंदेमध्ये आहे आणि त्यांची वाटचाल त्या दिशेने आहे. म्हणून तावडेंना मराठा असल्याच्या जातीचा कदाचित फायदा मिळू शकतो आणि भारतीय जनता पक्ष जे धक्के देतं कायम त्याच्यामध्ये उद्या फडणवीस अचानक रिशफलमध्ये दिल्लीला गेले आणि तावडे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही. म्हणजे सुधीर मुनगंटीवार किंवा असं होऊ शकतं. नाही, मी एक शक्यता व्यक्त करतोय शक्यताच म्हणजे असं की असं भाजप नाही, करू काय शकतं. वाटेल ते होऊ शकतं. भारतीय जनता पक्षामध्ये आले देवाजीच्या मानासारखं आले तिघांच्या माना म्हणजे कोण, मोहन भागवत, अमित शहा आणि मोदी. त्यांनी ठरवलं तर काय होऊ शकतं आणि ते का ठरवतील याचं लॉजिक काय. तर सुधीर मुनगंटीवारांची जात त्यांच्या बाजूने ते ओबीसी लीडर आहेत आणि मोदींच्या मागे ओबीसी समाज आहेच ना ऑलरेडी, स्वतः मोदी ओबीसी होय, असल्यामुळे. होय. बावनकुळ्यांची तीच परिस्थिती आहे आणि वकुबाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांना आत्ता अल्टरनेटिव्ह नाही महाराष्ट्रात. टीना फॅक्टर, देअर इज नो अल्टरनेटिव्ह, तीच मोदींची अवस्था आहे. भाजपकडे मोदी वगैरे तर कोण, हा प्रश्न आहे ना मोठा. मोदींना अल्टरनेटिव्ह नाही. तीच गोष्ट विरोधी पक्षांची आहे की राहुल गांधी हा मोदींना पर्याय आहे असं लोकांना वाटतंय का, तिथे प्रॉब्लेम येतो. आणि दिपक्यांनी पक्ष जरी काढला तर राहुल गांधी मोठे का दिपके मोठे या प्रश्नाचं उत्तर काय. हाच पेच प्रसंग. काँग्रेस ज्यावेळेला एकटी खूप मोठी पार्टी होती आणि जनसंघ किंवा भारतीय जनता पक्ष छोटा पक्ष होता, विरोधक सगळे एकत्र यायचे, काँग्रेसला पर्याय देऊ म्हणायचे, तेव्हा लीडर कोण हा प्रश्न काँग्रेस विचारायची. ते आज भाजप विचारायचं तुमचा नेता कोण ते ठरवा. तोच कॅच आज महाराष्ट्रात आहे की भारतीय जनता पक्षाकडे फडणवीसांना दिल्लीत पाठवायचं तर नेता कोण. आणि मला वाटतं कदाचित मराठा नेता म्हणून जर तावडे उद्या झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण भाजप हे करू शकतं. कारण मराठा समाज मराठा मुख्यमंत्री केल्यामुळे त्यांच्याकडे येणार असेल, त्याची 1-2-4% मतं जरी फिरली तरी त्यांना खूप फायदा होतो. कारण त्यांच्या वोट बँकमध्ये गृहीत धरलेली जी मतं ती येतातच ना. वोट्सची ॲडिशन करणं हे भाजपच्या राजकारणाचं गमक आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या वोट्समध्ये ॲडिशन करत जाणं आणि भारतीय पवारांची नेमणुकी त्या दृष्टीने पण आहे राष्ट्रीय कार्यकारिणी. त्यामुळे त्या अर्थाने ते समजून घेतलं गेलं. म्हणजे उद्या होईल असं नाही, पण फडणवीस पुन्हा सांगतात मी पुन्हा येईन त्यांना म्हणले विधानसभेत आणि त्यांचं मुख्यमंत्री पदच गेलं. तसं मी पुन्हा जाणार नाही 29 पर्यंत आहे म्हटले तर कदाचित मध्येच जातील, माहीत नाही आपल्याला. सरप्राईजेस देतात मोदी शहा. हे दिलं तर कदाचित तावड्यांची ती पण वर्णी लागू शकते, कारण त्यांची जात त्यांच्या बाजूने आहे आणि महाराष्ट्रामध्ये जातीच्या राजकारणाचं वास्तव आहे आणि आपली जात जन्मता असलेली बदलता येत नाही हे देखील वास्तव आहे. म्हणून मी हे सांगतो, अन्यथा जाती आधारित विश्लेषण मुख्यत्वे मी करत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे आणि आज कार्यकारिणीच्या अनुषंगाने जे सांगताना रेकॉर्डवर यावं म्हणून मी सांगतो, बाकी काय नाही. म्हणजे त्या कार्यकारिणीचा हा महाराष्ट्रावरती होऊ इम्पॅक्ट शकतो, पडतच परिणाम असतो. होऊ शकतो. सो थँक्यू सो मच सर. आपण खूप ओघवती चर्चा केली आणि मुख्य म्हणजे यातल्या एकेका नावांवरती आपण बोललो, त्याच्या मागची सगळी समीकरणं तुम्ही मांडलीत. पुन्हा आपण भेटूया, चर्चा करूया. तोपर्यंत थँक्यू. थँक्यू.